आणि या गोविंदाच्या जल्लोषात सगळे कलाकार सुद्धा अगदी रंगून गेले होते। लवकरच पीजी या आगामी चित्रपटात गोविंदाच्या गाण्यावर शरद केळकर झळकणार आहे। त्याच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रेरणा जंगम यांनी। गोविंदाचं गाणं हे एक अशी म्हणजे लहानपणापासून पण आमच्या इथे गोविंदा खूप असं इतक्या मोठ्या प्रमाणाने होत नाही। मुंबईला महाराष्ट्रामध्ये इट्स वन ऑफ द बिगेस्ट फेस्टिवल्स आणि इथे खूप सिनेमामध्ये पण बघितलेलं आहे गोविंदाची गाणी, मराठीमध्ये हिंदीमध्ये। नेहमी असं वाटायचं की एकदा अशी एक म्हणजे ढिंचाक असं खूप डान्स करून असं गाणं करायला पाहिजे। आणि एक मला असं विचार केला आणि आता दहीहंडी येणारच आहे आणि एक गाणं मिळालं आणि खूप अप्रतिम गाणं आहे की जणी लहानपणी असे कधी दहीहंडी वगैरे फोडली होतीस का? तर त्या आठवणी जाग्या झाल्या असतील या गाण्याच्या निमित्ताने। म्हणजे मी सकाळपासून ह्यांच्या बरोबर जे सगळे आले गोविंदा सगळे इथे आलेले आहेत त्यांना विचारतोय की बेसवरती कोण आहे, त्याच्या पुढे कोण आहे, माझी पोझिशन कुठे असली पाहिजे। तर पण चान्स खूप कमी आहे, कोणी मला घेणार नाही टीममध्ये, कारण माझी हाईट खूप जास्त आहे आणि बॅलन्स नाही करता येणार। थरांची लिमिट व्हायला पाहिजे की तुम्ही किती थर मांडता, म्हणजे 5 किंवा 6 लोक 9-9, 10-10 आणि त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपमध्ये एक लहान मुलगा असतो तर बरेच ॲक्सिडेंट्स होतात। त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपमध्ये एक लहान मुलगा असतो तर बरेच ॲक्सिडेंट्स होतात, बरेच मुलं पडतात, लहान मुलं। आणि मग इंजरीज म्हणजे प्रत्येक वेळेस नेक्स्ट डे पेपरमध्ये सगळ्यांना न्यूज भेटते की आज गोविंदाला 20 मुलं इंजर्ड झाली, 25 मुलं, आणि सगळी लहान मुलं असतात। तर माझ्या हिशोबाने डिसिजन करेक्ट आहे की इतक्या लहान मुलांना बहुतेक अवॉइड केलं पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये। तर 12 वर्षाहून लहान खूपच लहान आहे म्हणजे हिशोबाने, तर 12च्या पुढे तुम्ही करा, खूप नजर करायचं मला।